ला इथून सुरुवात होईल. एक सामना महत्त्वाचा आहे हा आणि प्रोडक्शन हा संघ आपल्याला पाहायला मिळतो सलग तिसऱ्या वर्षात फायनल मध्ये मात्र प्रवेश घेतो आहे. अभिनंदन. आणि इथून आज फायनल पटकावण्याचा प्रयत्न असेल. चांगला खेळ राहिला आणि सलग तिसऱ्या वर्षात फायनल मध्ये प्रवेश करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती जर विकेट मिळाली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मेंटेनन्स या संघाकडनं. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार होतील इथे. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे पाठवायचं आमच्या कॉमेंट स्टुडिओमध्ये. इथे नावं समजत नाही आहेत त्यामुळे स्कोर कार्डला सुरुवात करता येणार नाही. लक्षात घ्या. पहिला बॉल. यावेळेला पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मानला. सिंगलने मात्र खातं खोललं गेलं. आणि सेमीफायनलचा मात्र हा मॅच. मागच्या मॅचमध्ये आपण पाहतोय लौकिक ह्याने मात्र या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झळकावणं. मनीष हा दुसरा मानकरी ठरला. आणि काय खेळ केलाय मनीषनं. आता सध्या स्ट्रायकिंग एंडला देवेंद्र देव, मॅन फ्रॉम मुरबे. मुरबाला बिलॉंग करत असताना हे देवेंद्र देव यांना आपण पाहत आहेत. आणि एका बाजूला त्यांच्या समवेती साथीने योगेश आहेत. गोलंदाज तयार. लौकिक विथ द बॅट. अतिशय चांगला परफॉर्मन्स. आता विथ द बॉल देखील इथून चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळतात. काय खेळ केला त्यानं. डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज. आक्रमकता काय असते ती त्याने मात्र सिद्ध केली पहिल्या मॅचमध्ये. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 2 चेंडूंचा खेळ झालाय. आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर आपण पाहतो धावसंख्या 2 देखील फलकावरती पूर्ण होत आहेत. गोलंदाज लौकिक संघाचा एक उत्कृष्ट ऑलराऊंडर. ही भूमिका मात्र त्यांच्याकडे आहे. आणि एक चांगलं क्रिकेटपटू म्हणून सातत्यानं चांगला खेळ केलाय लौकिकनं. फुदरलेनचा बॉल. बॉलला इंटू द गॅपमध्ये ढकललंय. इनसाइड आउटचा फटका. सुरेश रैना, ॲडम गिलक्रिस्ट यांची आठवण करत असताना आपण पाहू शकाल या फटक्यामध्ये 4. चांगला फटका बघायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य. सरळ बॅटनं चांगले फटके आणि डाव्या हाताचा फलंदाज म्हणजेच क्रिकेटचा काहीतरी गोडवाच वेगळा आहे. ऑन साईडला खेळल्या फटका अगदी खोलातला होता. त्या बॉलला खेळून काढले ऑन साईडला. आणि क्षेत्ररक्षण तिथे देखील पोहोचतात. त्यांच्या माध्यमातून फील्ड झाली. आणि बघता बघता आपण पाहू शकाल आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7 वरती. भारताचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग पानसिंग धोनी. 2007चा T20 वर्ल्ड कप, 2011चा वर्ल्ड कप, 2013ची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा ICC तिन्ही इव्हेंटच्या ट्रॉफी ज्यानं भारताला जिंकून दिल्या. अर्थातच MD महेंद्रसिंग धोनी आपल्याला पाहायला मिळतात. 7 क्रमांक त्यांचं देखील आठवण करून देताना अनेक वेळा आपण पाहिलंय. काय फटका खेळलाय. क्लास. इथे फुलरलेनच्या बॉलला फक्त दिशा दिली आणि चौकार. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि इथे मात्र कुठली चुकी होत नाही. लौकिकने सांगितलं की एक चौकार तुम्ही जरूर खेळलात. या वेळेला नाही, बाद. बॅटिंग करणारा संघ तुम्हाला विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही. सेमीफायनलचा मॅच आहे, लक्षात घ्या. गणेश यांना आपण पाहतायत जे नुकताच दाखल झालेत सध्या मैदानाच्या आतमध्ये.
षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. लौकिक यांना पण पाहतायत आणि तदनंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती मोहित यांना पण पाहू शकाल. बॉलर तयार मोहित आणि फलंदाज इथे मात्र आपण पाहतात गणेश. एका बाजूला डाव्या हाताचे फलंदाज योगेश यांना आपण पाहिलेत. देवेंद्र यांना एक चौकार जरूर खेळता आला परंतु तदनंतर त्या चौकाराला कन्वर्ट करता आलं नाही. स्वस्तात ते बाद देखील झाले. आता गोलंदाज मोहित यंग टॅलेंट या वेळेला फटका चांगला खेळलाय. या फलंदाजाकडे क्लास आहे म्हणायला हरकत नाही. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्यांची निवड करताना आपण पाहिलंय एकही फटका असा रिस्की खेळला नाही. क्रॉस बॅटनं एकही फटक्याची चॉईस त्यांची नव्हती. सरळ बॅटनं मेरिटवरचे फटके खेळत आहेत जे मैदानाच्या आतमध्ये इंटू दी गॅपमध्ये. ताकद लावण्याची गरज नाही. तुम्ही जर गॅपमध्ये बॉलला ढकलता तर PDDSAचं मैदान असलं की आउटफील्ड भरपूर फास्ट असते या मैदानाची. ज्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल सध्या फलंदाज जे आहेत योगेश ते आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि इथे जर आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच आत्तापर्यंत 12 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि तिथून जर आपण तपासून पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 13 धावा. 13 ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा या धावफलकावरती आहेत आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ संपुष्टात येत असताना धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 13. गोलंदाज तयार मोहित. या वेळेला मोहितचा फटका. क्षेत्ररक्षक जरूर आहेत त्यांना जरूर समजलंय की तिथे झेल होऊ शकत नाही. झेल होणार नाही याची जाणीव असताना त्यांनी फक्त फील्ड केलं आणि चांगलं फील्ड केलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता फलकावरती 14. सिंगल 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 डबल या खेळाला जास्तीत जास्त पसंती दिले परंतु प्रतिस्पर्धी संघामध्ये लौकिक सारखा एक जबरदस्त फलंदाज आहे. त्या अनुषंगानं 6 षटकांमागे तुम्हाला जास्तीत जास्त 50 धावा. या वेळेला काय फटका खेळला. विराट प्रेम कोहलीची आठवण झाली. द क्लास कव्हर ड्राईव्ह. चेंडू सीमारेषा पलीकडे 4. गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला देखील फटका चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं राहिलं. इथे मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 19. षटक क्रमांक आपण तपासून पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आलाय. ऑल राईट. षटक संपलेत 2 आणि 2 षटकांच्या खेळानंतर आपण पाहतायत 9.50 ची सरासरी राखत 19 वरती जाऊन पोहोचतायत. उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक झाला तत्पूर्वी घेऊया आपण एक ब्रेक आणि ऐकूया डीजे.
गोलंदाज जर आपण पाहिलं तर चिराग केणी, फलंदाज जे दाखवलं होतं त्यांची नावं आमच्यापर्यंत कळत नाही, लक्षात घ्या. जर 2 षटकार ठोकले तर राऊत सरांसाठी 300 रुपयाचा कॅश प्राईज मेंटेनन्स या डिपार्टमेंटकडनं. पहिलाच बॉल एक्स्ट्रा स्क्वेअरमध्ये. यावेळेला व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतात आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या धावसंख्येवरती 20 रन्स. पाटील नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहू शकाल धावसंख्या 20 वरती जाऊन पोहोचतंय. चिरागला आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला बॅटची कड चेंडू थर्डमॅनला सिंगल मात्र परिपूर्ण होईल आणि 21 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतील. यानंतरचा मात्र बिग ब्लो, अर्थातच अंतिम सामना या स्पर्धेचा फायनल मॅच. एका बाजूला प्रोडक्शन हा संघ आपल्याला पुढे येताना पाहायला मिळाला. सलगचं 3रं वर्ष अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आहे आणि आता अंतिम मॅचमध्ये कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पुढील मॅचमध्ये ती गणितं सोपी होतील. गोलंदाज तयार. योगेश राऊत मन फ्रॉम सालवड यांना आपण पाहू शकाल. सध्या यावेळेला चेंडू बराच काळ हवेत. योगेश राऊतनं चांगला खेळ जरूर केला आतापर्यंत. मी म्हटल्याप्रमाणे या फलंदाजाकडे क्लास दर्जा हा टासून भरलाय. काय फलंदाजी केली त्यांनी आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा 23. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 2. योगेश राऊत यांनी जर आपण पाहतायत 2 षटकार ठोकले तर मेंटेनन्स टीमकडनं त्यांना 300 रुपयाचा कॅश प्राईज आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. चिराग सहज नाही. षटकार ठोकणं माझ्या विरोधात एवढं सोपं नाही. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी आत्तापर्यंत केले चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जर तपासून पाहिली तर फलकावरती आहे ती म्हणजेच आत्तापर्यंत 24 24 धावा आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. बॉलर आपल्याला बघायला मिळतात चिराग. अनुफार्मा लिमिटेड खेळ महोत्सव 2025 APL आणि आपल्याला पाहायला मिळते 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली. मिड विकेटला बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत. डीपमधून प्रोटेक्शन देतील आणि ॲक्युरेट फेकी हे असायला हवं. अगदी बाउंड्री रोपवरनं तुम्ही बॉल कसा फेकता ही भूमिका महत्त्वाची असते आणि ती आपल्याला ॲक्युरेट बघायला मिळाली. अतिशय चांगला थ्रो आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर सध्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं 25 धावा. पुढचा बॉल चिराग यांचा. योगेश राऊत व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. एक चांगले फलंदाज सालवड करून बिलॉंग करत असताना भरपूर चांगलं क्रिकेट योगेश राऊत यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. त्यांच्या 2 षटकारांना 300 रुपयाचा कॅश प्राईज मेंटेनन्स यांच्या माध्यमातून आहे. गोलंदाज चिराग तयार. खोलवर टप्प्याचा बॉल. अतिशय चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. पायावर पकडून गोलंदाजी करते. अगदी आपण पाहतोय मार्किंग करून गोलंदाजी जी म्हणतात ना तीच गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली सध्या चिरागची. चिरागच्या षटकातला अगदी शेवटचा बॉल आणि या षटकामध्ये आपण पाहू शकाल कुश आम्हाला दर्शवतात की शेवटचा बॉल बाकी आहे. अगदी षटक क्रमांक 3 मध्ये धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजेच 27 धावा. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातला. चिराग ऑन साइडला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र कुठलीही चुकी होणार नाही. बिग लॉस. गोलंदाज लौकिक आपल्याला पाहायला मिळतील षटक क्रमांक 4 मध्ये. पहिल्या बॉलवरती जर लौकिक याने जर
चला तर नॉन स्ट्रायकिंग एंडला कुणाल यांना आपण पाहतात, स्ट्रायकिंग एंडला योगेश राऊत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती लौकिक हे मात्र आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. आणि या वळला फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड अक्षय आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती जर ते बाद झाले तर त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल बक्षिस जी आपण पुकारतात ते इथे जमा करावी लागतील, लक्षात घ्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती आहे ती म्हणजेच 27 धावा. लौकिकने मात्र या बॉलवरती विकेट मिळवली. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक झळकवणारा खेळाडू ठरला आणि आता लौकिक आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती इथे बाद होईल का. पंचांनी मात्र दर्शवलंय की फलंदाज इथे नॉट आउट असेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. बॅट ही निश्चित स्वरूपात खाली ब्रेक झाली, त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत तो साऊंड आला आणि लाऊड अपील झाली होती. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर स्थिर आहे 27 वरती. लौकिक चांगली गोलंदाजी, लौकिक यानं मात्र प्रभावी केलं या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी. या वेळेला देखील आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू राहिलाय आणि चांगली अचूक गोलंदाजी सध्या मैदानाच्या आत. धावांची गती तपासून पाहिली तर 27 वरती स्थिर आहे. चेंडूंचा खेळ झालाय 3. लौकिकने हे षटक अगदी कंजूसीने हाताळलं. बघता बघता आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ पूर्णत्वाला गेला आणि जिथे एकही धाव खर्च केली नाही ही जमेची बाजू राहिली. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय समोरच्या बाजूनं फटका. लॉंग ऑफचा खेळाडू तैनात, त्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण झालं, सिंगल मिळाली आणि चौथ्या षटकात 4 चेंडू नंतर 1 धाव मिळाली. धावसंख्या 1 न आता स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल 28 वरती. 3 गडी बाद अशी स्थिती आम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. 5वा बॉल या षटकातला लौकिक. एका बाजूला फलंदाज आहेत अक्षय आणि त्यांच्या साथीनं आपण पाहतोय कुणाल. पुन्हा एकदा हा बॉल देखील चांगला हाताळलाय. व्हेरिएशन, वैविध्यता मी म्हटल्याप्रमाणे आणि ते असायला हवं. तुमच्याकडे हे अस्त्र असायला हवेत. जर तुमच्याकडे व्हेरिएशनवाली गोलंदाजी असेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना नाचवू शकता तुमच्या तालावरती आणि सध्या तेच बघायला मिळतं. काय गोलंदाजी केले लौकिकनं. 5 बॉलमध्ये फक्त 1 धावेचा इथे खर्च, म्हणजेच मी एक कंजूस गोलंदाज आहे जे त्यानं दर्शवलं. पुन्हा एकदा या बॉलला इंटू द गॅपमध्ये खेळलाय. डीपमधून प्रोटेक्शन या बॉलला मिळेल. बघता बघता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या फलकावरती 30 वरती जाऊन पोहोचली. षटकांचा खेळ संपलाय. 4 धावसंख्या 30. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. गोलंदाज तयार. यावेळेला मोहित. चेंडूला मात्र दिशा दिली. डीप स्क्वेअर लेगला बॉलला ढकललंय. प्रोटेक्शन देतात मिडविकेटचे खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून फेक होईल. तद्वरती धावसंख्या 2 सहज रीतीनं पळून पूर्ण होतील. धावसंख्या 2 न आकार घेत जाऊन पोहोचतात. त्या म्हणजेच 32 धावा. आता इथून जर आपण तपासून पाहिलं तर मोहित गोलंदाजी ट्रॅकवरती मोहित आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या 11 बॉलमध्ये कितीपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन आणि मोहितनं मात्र हा बॉल चांगला हाताळला.
अगदी आपण पाहिलं की शरीरापासून दूर राऊंड द स्टम्प्सनं अँगल क्रिएट केला आणि तदनंतर पिचिंग ठेवली आउटसाइड ऑफ द ऑफ स्टम्प्स आणि त्यावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सफलता इथे मात्र प्राप्त होते. धन्यवाद कीबोर्ड मास्टर, थँक्यू. गोलंदाज इथे मात्र आपण पाहतात तयार होतील पुन्हा एकदा. इथे षटक मधला हा व्हाईट बॉल, पंचांचे दोन हात समांतर रेषेत आलेत. वेळेचा विचार केला तर 3:35. व्हाईट बॉलसाठी थोडीशी नाराजगी व्यक्त करतायत. चला वेळ कमी आहे, आणखीन एक सामना महत्वाचा आहे, फायनलचा मॅच आहे, त्या अनुषंगानं दोन बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचते. 10 बॉलचा खेळ बाकी. सेमीफायनल क्रमांक 2 ॲज एक्सपेक्ट 50-55 करत असतील बॅटिंग करणारा टीम, परंतु त्या होतील का हा प्रश्नही तेवढाच महत्त्वाचा आहे. खेळल्या बॉलला कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं 34 34 धावा या धावफलकावरती आहेत. 34 धावा धावफलकावरती. चेंडूंचा खेळ झालाय 3 आणि चौथा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला बघायला मिळतील. वाह, काय चेंडू हाताळला, जबरदस्त बॉल, पायावरची लाईन पकडून टाकली. आणि ही गोलंदाजी जर तुमच्याकडे असेल तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्या पुढे शरणागती पत्करावी लागेल फलंदाजांना. क्लास बॉलिंग. अक्षय पाटीलने जर षटकार ठोकला, साई पाटील केव यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज आहे फलंदाजांसाठी. इथे षटकार येईल का? यावेळेला काय फटका केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलनं केविन पीटरसन, अजिंक्य राहणे यांची आठवण झाली. 4 थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 38. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 5. अगदी शेवटचा बॉल. मोहितनं मात्र थोडंसं आता लाईन और लेंथमध्ये बदलाव केले आणि हात खोलण्याची संधी मिळाली. जरी तुम्ही आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप टाकता बरोबर आहे, परंतु तुमची लाईन और लेंथ थोडीशी मग शरीराजवळची असावी. इथे मात्र भरपूर चान्स मिळाला फलंदाजाला आणि त्या चान्सला चौकारामध्ये कन्वर्ट केलं. चांगला स्ट्रोक खेळत असताना. धावांची गती जर आपण तपासून पाहिली फलकावरती जाऊन पोहोचते 38. पुढचा बॉल. यावेळेला खेळलाय बॉलला, चांगला फटका बघायला मिळालाय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 6. कुणालच्या बॅटमधनं आपण पाहतोय षटकार चौकार अगदी महत्वाच्या वेळामध्ये आले आणि ते येणं खूप अत्यंत महत्वाचे होते. त्यावेळेला मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 वरती. 44 ऑन द स्कोर कार्ड. 6 बॉलचा खेळ बाकी आणि या 6 बॉलचा खेळ बाकी असताना आपण पाहणार आहोत आता फलंदाज कुठल्या पद्धतीनं फलंदाजी करतील. अक्षय पाटील यांनी जर षटकार ठोकला तर साई पाटील केव यांच्या माध्यमातून आपण पाहतात 500 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अक्षयच्या प्रत्येक षटकाराकरिता 101 रुपयाचं पारितोषिक भागेश पाटील यांच्या माध्यमातून. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या काळात या 6 बॉलमध्ये टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. धावांची जर गती आपण तपासून पाहिली
गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहू शकाल ऑन साईडला केल्या फटका. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे येतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॉलला उचलतील फेकी येईल. तद्वरती मात्र आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 45 धावा. रणजी ट्रॉफीमध्ये रोहित शर्माने 2015 नंतर आज पुन्हा एकदा उतरला. कालच्या दिवसात 3 धावेंवरती, परंतु आज अर्धशतक झळकावलं आणि 45 क्रमांक भारताचा कर्णधार रोहित शर्माची आठवण होतं. या वेळेला काय फटका केलाय. क्षेत्ररक्षक जरूर आहेत, त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू फरार. सीमारेषा पार. आलाय षटकार. 6. चांगली बॅटिंग होते. सेमीफायनलचा मॅच आणि त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये अगदी तडाखेबंद फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच कुणाल. 6 बॉलमध्ये 18 धाव्यांची एक महत्त्वपूर्ण खेळी जी अत्यंत महत्त्वाची होती. आणि पुन्हा एकदा याही बॉलला पाठवलं स्टँडमध्ये. बॉल नाही थांबणार, निघून चाललंय सरळ सीमा पार. षटकार. 6. थँक्यू. चांगला फटका खेळला आणि धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 57 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर सध्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 57 धावा या धावफलकावरती आहेत. उर्वरित बॉल आहेत 3. सचिन ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळतात सचिन. 57 फलकावरती आहेत. या वेळेला चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. इथे मात्र आपण पाहतोय झेल टिपलाय चांगला. योग्य झेल फलंदाज बाद. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आणि या 2 बॉलनं मात्र आपण पाहतोय टार्गेट कितीचं सेट होईल. 57 फलकावरती आहेत. या वेळेला फुल्लर लेनचा बॉल, फाईन लेगचं क्षेत्र तिथे रिकामी होतं आणि या वेळेला त्या बॉलवरती तुटून पडले चेंडू सीमा पलीकडे. 4. धावा या धावफलकावरती आहेत. चांगल्या स्कोरकडे इथे अग्रेसर झालाय बॅटिंग करणारी टीम आपल्याला बघायला मिळतंय. पुढचा बॉल या वेळेला अगदी यष्ट्यांच्या वर्ण हॅलोटाटा बाय बाय करत हा बॉल निघून गेलाय. षटक संपलेच. 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावगती जर आपण पाहिली तर 61 आणि 62 धावांचं टार्गेट राहिलंय हा सामना जिंकण्याकरिता. 62 धावा काय होतील नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि येऊया दुसऱ्या डावामध्ये.
पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा चला 62 धावांचं हे टार्गेट आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा मात्र आपण थरार पाहतोय. इथून ह्या धावा चेस झाल्या तर एक चांगला सामना तुम्हाला फायनलमध्ये बघायला मिळेल आणि तो फायनलचा संघ कुठला असेल अगदी थोड्या वेळात ती फायनलची मॅच देखील तेवढीच महत्त्वपूर्ण राहणार आहे. ऑल सेट ऑल राईट. सामन्याला मात्र इथे सुरुवात आणि 62 धावा या दुसऱ्या डावामध्ये. निलेश जाधव सर यांना आपण पाहू शकाल सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. सुरुवात आजच्या सकाळच्या मॅचमध्ये देखील ज्यांनी चांगली केली, 2 विकेट घेतले आणि 4 धावा दिल्या होत्या. चिराग किणी एका बाजूला आहेत आणि एका बाजूला त्यांच्या साथीनं मोहित यांना आपण पाहताय. पहिलाच बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय. या बॉलला सिंगल मात्र इथे मिळतं. या सिंगलच्या साह्यानं ओपनिंग बॅलन्स 62 धावांचा पाठलाग करत असताना सिंगल मिळाली. 36 बॉलचा खेळ तुमच्याकडे आहे ज्यामध्ये 62 धावा तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. होतील नाही होतील येणाऱ्या काळात आपण पाहतोय फायनलमध्ये कुणाला मिळेल मान, फायनलची एंट्री कुठल्या संघाला मिळेल. गोलंदाज तयार. चांगला बॉल इथे देखील हाताळला आहे. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे. 2 बॉल आणि 1 धावा. सेमीफायनल क्रमांक 2. प्रोडक्शन संघ वाट बघत असेल की आपला प्रतिस्पर्धी कोण आहे. लौकिक सारखा फलंदाज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, परंतु तो या मॅचमध्ये ओपनिंग पेअरसाठी दाखल झाला नाही. ही थोडीशी डोकेदुखी राहिलेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. ही प्लॅनिंग काय आहे. एका बाजूला मोहित, एका बाजूला चिराग. मागच्या मॅचमध्ये भरपूर चांगला फॉर्म दाखवला या खेळाडूनं लौकिकनं. खेळायचं होतं ऑन साईडला परंतु बॉलमध्ये शार्प टर्न बघायला मिळाला आणि निलेश जाधव सर आपल्याला बघायला मिळत आहेत ज्यांनी आत्तापर्यंत 3 बॉलचा खेळ पूर्णत्वाला संपवलाय आणि तदनंतर आपण पाहतोय फक्त 2 धावा खर्च करतायत. 3 बॉल आणि 2 धावा. 3 चेंडू आणि 2 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज होतील तयार पुन्हा एकदा. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय. बॉलला चेंडू इथे निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. दॅट्स 6. 6. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. या वेळेला पुन्हा एकदा इनटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. त्यांच्या माध्यमातून या बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 9 धावा चेंडूंचा खेळ झालाय. तो म्हणजेच 5 आतापर्यंत 5 बॉल. निलेश जाधव सरांच्या विरोधात मात्र एक जरूर षटकार आला आणि या षटकाराच्या साह्यानं सध्या स्कोर कार्डला 9 धावा आहेत. पुढचा एक बॉल महत्त्वाचा राहील या मॅचमध्ये. कोण जिंकणार आणि अंतिम मॅच मध्ये कुणाला तो मान मिळेल. चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि या वेळेला कुठलीही चुकी नाही. एक फलंदाज इथे बाद होताना
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच आता कुणाल आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच लौकिक. मागच्या मॅचमध्ये 50 धावा आणि या स्पर्धेच्या पहिल्या 50 धावा ठोकणारा खेळाडू लौकिक आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं राहिलं ते म्हणजेच मनीष हे नाव. मनीषने देखील चांगला खेळ केला आणि सध्या जर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वाह काय कमालीचा चेंडू. अगदी खोलातला बॉल होता, खोदून काढलाय त्याला. कुणाल एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती, तर एका बाजूला मोहित. एक षटकार काय मोहितने खेचला होता, परंतु तदनंतर निलेश जाधव यांनी उत्तर दिलं त्या प्रतिस्पर्धी फलंदाजाला की चिराग तुला बाद व्हावं लागेल. आता लौकिक आहे मैदानाच्या आत. लौकिकनं मागच्या मॅचमध्ये प्रभावी केलं, परंतु हा सामना विजयाच्या जवळ तुम्हाला पोहोचायचा असेल तर या धावा 62 खूप महत्त्वाच्या राहतील. ज्या 62 धावात जर तुम्ही उभ्या केल्या तर शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळेल. आता त्यामध्ये कुठला संघ बसतोय येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. इथून हरलात तर पुन्हा एकदा 2026ची वाट बघावी लागेल आणि जानेवारीचा 3रा हप्ता अर्थात आपण पाहतोय मंथेंडला ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. काय फटका केलाय, क्लास. परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील तेवढंच चांगलं राहिलं. मिड ऑफला धावसंख्या मिळते 1. या धावसंख्या 1 न आकार घेत फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 11 धावा. 1-1-11 लॉस ऑफ 1 म्हणजे सगळं काही 1-1-1 बघायला मिळते आपल्याला. चेंडूंचा खेळ 2 झाले, परंतु धावसंख्या फलकावरती 11 आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड 11 आणि 1. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. खोदवट टप्पाचा बॉल यावेळेला आपण पाहतोय अगदी डीप मध्ये. फलंदाजाला इथून अचंबित केलं. चारो खाण्याची चारी बाजूने बंदिस्त. इथे बॅट उचलण्याची संधी दिली नाही. अगदी खोलातला बॉल, बॅटचा ब्लेड बंद होण्याच्या आधी बॉलनं मात्र अगदी स्टंपच्या बाजूनं शिरकाव केला होता. चांगली गोलंदाजी. फुदरलेनचा बॉल यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करायचा प्रयत्न राहिला, परंतु सिंगल काही रोखू शकले नाही. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावेवरती. लौकिकला इथून आता एक चांगला खेळ करून दाखवावा लागेल. 62 धावा सहज नाही होणार. तुम्हाला त्याच्यासाठी इथून परिश्रम घ्यावे लागतील. चांगले शॉट सिलेक्शन शोधावे लागतील इथून फटके. धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 12 वरती आहेत. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला आतापर्यंत 4 आणि पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. लौकिक स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला लौकिकनं बॉलला पाठवलंय ग्राउंडच्या पलीकडे, सीमारेषा पलीकडे. मी म्हटल्याप्रमाणे लौकिक आहे आणि त्याच्याकडे तो क्लास आहे. 6. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. चांगला फटका केला लौकिकनं. मी म्हटल्याप्रमाणे लौकिककडे ती कॅपॅसिटी आहे, तो या 62 धावांना उत्तर देऊ शकतो, परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आता जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 18 वरती. आणि आपण पाहतोय चेंडूंचा खेळ झाला या षटकातला 5. लौकिकच्या बॅटमधनं अगदी जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषा पार आणि तो होता षटकार. चांगला खेळ. गोलंदाज तयार. यावेळेला अगदी खोलवर टप्पाचा बॉल. कमबॅक चांगला राहिला गोलंदाजाचा, परंतु 62 धावांचा तुम्ही पाठलाग करताय, ज्यामध्ये तुमची सुरुवात जी आहे लौकिक असताना जर तुम्ही या 19 धावा फलकावरती आहेत म्हणजे चांगल्या स्कोरकार्डकडे पुढे आहात असं म्हणायला हरकत नाही. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा धावफलकावरती. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला.
24 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. निलेश जाधव सर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या षटकात एक षटकार जरूर त्यांच्या विरोधात आलाय, परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील हे षटक कुठल्या पद्धतीने हाताळतील. इथून विजयाच्या जवळ पोहोचायचं असेल तर तुम्हाला हे षटक इकॉनॉमिकल राखावं लागेल, कमी धावांचं हाताळावं लागेल. वेळ भरपूर घेत आहे आपण, फील्ड रिस्ट्रिक्शन सेट करा आणि तदनंतर 24 बॉल 43चा सामना, अडीतडीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रश्न अगदी प्रत्येकाच्या मनामध्ये घर पुन्हा पुन्हा करतोय. उर्मेश भोईर आणि विनीत राणे या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना आपण पाहू शकाल त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. मॅचला इथे 24 बॉल आणि 43चं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. या वेळेला एक दाट संधी झाली होती की फलंदाज लौकिकला बाद करण्याची, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपणं तेवढंच सोपं नाही जिथे आता एक संधी मिळाली लौकिकला. 23 बॉल आणि 42 धाव्यांची गरज. हा सामना विजयाच्या समीप पोहोचायचं असेल तर या 42 धावा महत्वाच्या राहतील. बॉल आहेत तुमच्याकडे 23 मध्ये या धावा होतील नाही होतील. चांगला मॅच. सेमीफायनलचं प्रेशर थोडंसं जरूर असेल दोन्ही संघांवरती, परंतु त्यांना जुगारता तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. इथे मात्र काय झेल टिपलाय. क्लास कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द टुर्नामेंट. देवेंद्र देव या नावानं मात्र चर्चा केली. काही कमालीचा झेल टिपलाय. समोरच्या दिशेनं सूर मारली आणि फलंदाज बाद. इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज चिराग हे मात्र बाद झाले. देवेंद्र देव यांनी काही झेल टिपला आणि खऱ्या अर्थानं मुरबे येथे बिलॉंग करतात आणि जबरदस्त समोरच्या दिशेनं झेल टिपला, जंप घेतले आणि तदनंतर तो कॅच कॅरी केला. नवीन फलंदाज आविष्कार. आता आविष्कारला इथून आविष्कार दाखवावा लागेल. चांगली बॅटिंग करणं खूप गरजेची भूमिका असेल. या वेळेला खराब क्षेत्ररक्षक डीप मधून पोहोचतील तिकडे. बघता थँक्यू या वेळेला जर आपण पाहिलं तर धावसंख्या फ्लाय होईल ती म्हणजेच 2 न पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत 22 धावा. डीजे तुम्हाला संधी मिळेल इनिंग्स षटक संपल्यानंतर. सध्या सामना देखील तेवढाच क्रुशल मुवमेंटला आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज तयार. 40ची गरज. ज्या वेळेला हा फटका खेळलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध, चेंडू तिथे थांबणं थोडंसं कठीण होतं, परंतु शेवटच्या क्षणाला पोहोचले आणि धावसंख्या इथे देखील 2 मिळवल्या. धावसंख्या 2 ना आकार घेत 24 धाव्यांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. आता 38 आर रिक्वायर्ड आणि या 38 धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या असतील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रं आणि निलेश जाधव सरांचं हे वैयक्तिक 2रं. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. 20 बॉल आणि 38 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. रिव्हर्स स्विच. बॅटचा मात्र इथे ब्लेड उलट सुलट पाहायला मिळाला आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे. उलटा फुलटा स्ट्रोक. 4. थँक्यू संजय सर आणि बाबू सर यांच्या माध्यमातून. थँक्यू डीजे यांच्या माध्यमातून आपण पाहतात देव सरांच्या त्या कॅचला 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे. संजय सर आणि बाबू सरांच्या माध्यमातून देव सरांनी जो कॅच घेतला आणि त्यांच्या माध्यमात त्यांच्यासाठी आपण पाहतोय हे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे या कॅचसाठी. चौकार मात्र बघायला मिळाला, महत्वाचा होता. चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब राहिलं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि आपण पाहू शकाल जो शॉर्ट कव्हरचा खेळाडू होता त्याने मात्र चुकी केली आणि त्याचं भुगतान गोलंदाजाच्या नावी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 32 धावा. आता गरज आहे 18 बॉल मध्ये 30 धाव्यांची. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे.
बेदर्द याद पे आती रातों को मुझको जगाए। हाथ में चूड़ियां ठनके, पाँव में पायल छनके, अब कैसे झुमके चढ़े मन के ये तार। कान में बालियां चमके, माथ की बिंदियां दमके, सर से चुनरी सर के बार बार। सांवरिया 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 ऐसे तूने पुकारा लुट गैया। सांवरिया ऐसे तूने पुकारा लुट गैया। अठरा बॉल आणि 30 धाव्यांचा सामना या वेळेला आपण पाहतोय। इथे जर हा झेल टिपला तर मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये विजय जवळपास निश्चित होता। मागच्या मॅच मध्ये मागच्या षटकामध्ये जो झेल टिपणारा नव्हता तो टिपला गेला आणि हा एक सोपा कॅच आता ड्रॉप होतो। यालाच तर क्रिकेट म्हणतात। सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ अर्थात क्रिकेट आणि ते बघायला देखील मिळालं। इथे एक सोपा कॅच इथे मात्र सुटतोय आणि आता येणाऱ्या काळात याचं भुगतान तुम्हाला निश्चित स्वरूपात भोगावं लागेल। ज्या अनुषंगाने आपण पाहतायत 17 बॉल आणि 30 ची गरज सॉफ्ट हँडने केलाय। अगदी नरम हाताने या बॉलला फक्त जेंटल पुशच्या साह्याने ढकललं, सिंगल मिळाली। 16 बॉल आणि 29 धावा। जोपर्यंत लौकिक आहे तोपर्यंत या मॅच मध्ये पूर्णपणे पकड फलंदाजी करणाऱ्या संघाची राहील, परंतु लौकिक जर बाद झाला तर टेन्शन वाढेल, ते म्हणजेच बॅटिंग टीमच्या डगआउट मध्ये। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार। सोळा बॉल आणि 29 धावा। जरा जास्त वेळ घेऊ नका फिल्डिंग सेट करण्याकरिता, लक्षात घ्या। धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आहेत, त्या म्हणजेच 33-29 धाव्यांची गरज। यावेळेला हा फटका चांगल्या खेळाची की स्ट्रोक खेळलाय, चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे। क्या बात आहे, जबरदस्त फटका। 4 थँक्यू सो मच, वेलकम बॅक। चांगला स्ट्रोक बघायला मिळाला। गोलंदाजी ट्रॅक वरती तयार। यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेला फटका आणि इथून फील्ड होईल। धावसंख्या मिळेल एक, या धावसंख्या 1 ना आकार घेत जाऊन पोहोचतील, ते म्हणजेच आतापर्यंत 38-38 धावा। आविष्कार आपल्याला बघायला मिळतात ज्यांनी चौकाराची हॅट्रिक पूर्ण केली, कारण षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 2 मध्ये ज्यांनी 2 चेंडू 2 चौकार खेळले होते आणि तदनंतर या मॅच मध्ये या षटकामध्ये स्ट्राईक मिळाली त्यावेळेला देखील चौकार। चांगलं बॅटिंग। 6 चेंडू आणि 17 धाव्यांवरती एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन योगदान देत असताना आता आपण जर तपासून पाहिलं तर फलंदाज लौकिक आहे। निलेश जाधव सरांना आपण पाहतात थोडंसं फील्ड रिस्ट्रिक्शन ऑन साइड मध्ये। यावेळेला फटका केला परंतु इथे क्षेत्ररक्षक पोहोचतायत। सिंगल तर परिपूर्ण झाली आणि दुसरीचा प्रयत्न 2 डावा सहज रीतीने परिपूर्ण होतील। कुठेतरी आपण पाहतोय लौकिकने मागच्या मॅच मध्ये जी फलंदाजी केली होती त्या फलंदाजीचा विसर पडलाय। आता जास्तीत जास्त ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आपण पाहतोय त्यामध्ये व्यवस्थित त्यांना यश मिळत नाही। ऑन साइडला जबरदस्त फटके आहेत त्यांच्या बॅटमधून, जर व्यवस्थित टायमिंग झालं तर चेंडू सीमारेषा पलीकडे आपण ओलांडताना पाहिलाय, परंतु आता महत्त्वाचा मॅच आहे, थोडंसं प्रेशर असेल। मी म्हटल्याप्रमाणे ज्यांच्या बॅटमध्ये जर योग्य चेंडू लागला तर चेंडू थांबणं कठीण होईल। चेंडू सीमारेषा पार षटकार।
12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. बारा बॉल आणि 16 धाव्यांची गरज. लौकिकची कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर मॅचचं थोडंसं समीकरण आता बदलायला लागलंय. चला वेळ जास्त घेऊ नका, टीम मीटिंग्स कमी प्लीज. यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. 12 बॉल आणि 16 धाव्यांची गरज. यावर आपण पाहतात योगेश राऊत सालवड एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळतील सध्या गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 बॉल आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 16 धाव्यांची. प्रति षटकामध्ये 8 धावा इथून तुम्हाला उभ्या करायच्या आहेत. होतील नाही होतील, 12 बॉल मात्र याचं उत्तर सांगून जातील. 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. सामन्याला सुरुवात पुन्हा एकदा आपण पाहतायत. थोडंसं इनिंग्स ब्रेक, आपण षटकाच्या ब्रेकमध्ये भरपूर वेळ घेतलेला आहे. फलंदाज एका बाजूला आविष्कार, ज्यानं चांगली बॅटिंग केलेली आत्तापर्यंत. 17 धाव्यांवरती खेळतात ते आत्तापर्यंत. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल. खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण. 4. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चौकार बघायला मिळाला. या 4 धाव्यांच्या सहाय्यानं आता इक्वेशनमध्ये बदल. 11 बॉल आणि 12ची गरज. आविष्कारनं सांगितलं की फक्त लौकिकवर एकट्यावर जबाबदारी नाही, मी देखील माझ्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे आणि ज्यानं देखील खेळ स्वीकारला. 21 धाव्यांवरती खेळतात. पुढचा बॉल. पुन्हा एकदा मात्र इनटू दी गॅप मध्ये याही बॉलला पाठवलंय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4. आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात. 8 बॉल आणि 25 धाव्यांवरती एक चांगलं क्रिकेट. या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आविष्कारनं इथे अविश्वसनीय बॅटिंग केली. कमालीची फलंदाजी. षटकाराकडे ते जात नाही. इनटू दी गॅपमध्ये चौकार कसे मिळतील. आता या मॅचमध्ये इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 10 बॉल आणि 8 धाव्यांची गरज. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. खोलवट टप्प्याचा बॉल याही वेळेला इनटू दी गॅपमध्ये. सिंगल मात्र परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या साहाय्यानं आता धावफलकामध्ये बदल होईल. 55 धावा, 7 धाव्यांची गरज. लौकिक एका बाजूला, आविष्कार अविश्वसनीय फलंदाजी. अनबिलिव्हेबल. काय स्ट्रोक खेळलेत त्याने, अगदी आपण पाहू शकाल. एकही आणि आतापर्यंत एकही चेंडू डॉट नाही केला. ही मात्र जमेची बाजू राहिली आविष्कारची. चांगले क्रिकेट. 9 बॉल आणि 7ची गरज. चला वेळ जास्त घेऊ नका. 9 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. मोठा स्ट्रोक मात्र बघायला मिळेल की सिंगल डबल या खेळाला स्वीकार केलं जाईल. योगेश यावेळेला बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक फक्त बॉलकडे पाहत राहतील. बॉल चाललाय सीमा पार. दॅट्स अ ह्यूज. 6. थँक यू.
एका धावेची गरज. स्कोर आर लेवल. आता 8 बॉल आहेत आणि 8 बॉल मध्ये फक्त एका धावेची गरज आहे. आणि एका धावेची गरज असताना मात्र आपण पाहतायत षटकार ठोकलाय. विजयाचा शंखनाद 6.